नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमी विचारात पडलेली असते. तिला आठवतं कशा पद्धतीने अपूर्वा भूमीला बोललेली असते. घरच्या लोकांनी तुम्हाला देवघरामध्ये बसवलंय ना, बघा हे देवघर कसं कोलमडून पाडते मी. तेव्हा इथे भूमीने तिला सडेतोड उत्तर दिलेलं असतं की मी तुला माझ्या घराची बरबादी करू देणार नाही. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी काय झालं, कसला विचार करतेस तू? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, आजची अपूर्वा मला थोडी वेगळीच दिसली. तिच्याकडे बघून मला असं वाटत होतं की अपूर्वा या घरामध्ये आपल्याला उद्ध्वस्त करण्याच्याच हेतूने आलेली आहे, अगदी पहिल्या दिवसापासून. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, पण अपूर्वा आपल्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न का करेल? म्हणजे तिची आणि आपली तशी पर्सनली अशी काही दुश्मनी नाही आहे ना. आपण तर पहिल्यांदाच अपूर्वाला या घरामध्ये आल्यानंतरच भेटलो होतो. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, ते जरी सगळं खरं असलं ना, तरीसुद्धा अपूर्वाच्या मनामध्ये आपल्याबद्दल खूप तिरस्कार आहे आणि हे मला जाणवलं. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसीसुद्धा तिथे आलेली असते आणि म्हणते, ताई, अगं तू का आईस्क्रीम खायला आली नाही सांग बरं, आम्ही सगळेजण तुझी वाट बघत होतो. तेव्हा भूमी म्हणत असते, अगं मोबाईल घरी राहिला होता ना, तो घेण्यासाठी आले होते आणि तेवढ्यात पुन्हा येणार तर मला कणकणी जाणवली. तेव्हा विचार केला की आता थंडीमध्ये बाहेर जायला नको. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानसी म्हणत असते, ताई पण तुला एक गोष्ट सांगू का, आज आहे ना अपूर्वाचं वागणं मला नाही आवडला. म्हणजे आपण जेव्हा तिला विचारलं आईस्क्रीम खायला येशील का, तर नाही म्हणाली आणि ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम आहे असं सांगून अचानकपणे ती घरी लवकर आली. तिचं हे वागणं मला थोडं विचित्रच वाटलं. तेव्हा इथे भूमी म्हणते, जाऊ दे गं, तिलासुद्धा यावंसं वाटलं असेल लवकर घरी, म्हणून आली असेल ना. तेव्हा मानसी म्हणते, नाही ताई, तुला तिच्यामध्ये चांगले गुण दिसत असतील, पण मला माहिती आहे ना, अपूर्वाच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळं चालू होतं आणि आपण खोलवरती जाऊन या सगळ्याचा विचार करायला हवा असं मला वाटतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे, मी बलदेवजवळ बोलून घेतो, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा भूमी म्हणते, मानसी, आकाश बलदेव दादाजवळ बोलणार आहे, पण तोपर्यंत तू गप्प राहा. तू त्या अपूर्वाला काही बोलायला जाऊ नकोस हां. तेव्हा इथे मानसी म्हणते, ठीक आहे, मी तिला काहीच बोलणार नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, बरं मानसी, उद्या काय आहे ते माहीत आहे ना तुला? उद्या आपल्या घरामध्ये पंचषष्ठी आहे आणि आजीने सांगितल्याप्रमाणे उद्या आपल्याला खंडोबाची पूजा करायची आहे. त्यामुळे सकाळी लवकर तयार व्हायचं आणि मी मंदिराजवळ जाऊन तिथे जी विहीर आहे ना, त्या विहिरीतलं पाणी घेऊन येणार. कारण तिथून पाणी आणल्याशिवाय आपल्याला पूजेसाठी सुरुवात करता येणार नाही आहे, कळलं का? त्यामुळे मी तुला आणि अथर्वला पूजेला लागणारं साहित्य आणायला सांगितलं होतं, ते सगळं सांगितल्याप्रमाणे आणलंस का? तेव्हा मानसी म्हणते, हो ताई, तू सांगितल्याप्रमाणे पांढरी फुलं, गोंड्याची फुलं आणि जे जे काही लागणार आहे ते सगळं काही घेऊन आली. तू हवं तर चेक कर एकदा. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की ठीक आहे, तू सगळं व्यवस्थितच आणलं असशील. तेव्हा आकाश म्हणतो की मॅडम, माझ्यासाठी काही काम आहे का? तेव्हा भूमी म्हणते, नाही, तुझ्यासाठी काही काम नाही आहे, तू फक्त उद्या सकाळी वेळेत तयार राहा बस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीने सांगितलेलं असतं की मानसी, तू सुद्धा जाऊन आता लवकर झोप. उद्या सकाळी मी मंदिरामध्ये गेल्यानंतर किचन तुला सांभाळायचं आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते, हो ताई, मी जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, आकाश, उद्या मी आहे ना खंडोबाला साकडं घालणार आहे की माझ्या घरावरती कुठलंही संकट येऊ देऊ नकोस म्हणून आणि त्या अपूर्वाला सद्बुद्धीसुद्धा द्यायला सांगणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, अपूर्वाने इथे भूमीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि अपूर्वा म्हणत असते की भूमी, मला खरं तर या गोष्टी करायच्या नव्हत्या, पण आज तू माझ्यावरती हात उघडून सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यास ना, म्हणून आता मी फक्त एक IPS ऑफिसर म्हणून ह्या रागिनी पटवर्धनच्या केसच्या मुळाशी जाणार नाही आहे, तर मी एक बाई म्हणून सुद्धा कट कारस्थानं करणार. या घरामध्ये सगळ्याचा मान तुलाच दिला जातो ना. आता बघ, उद्याचा पूजेचा मान मी तुझ्याकडून हिरावून घेणार म्हणजे घेणार, असं अपूर्वा स्वतःशीच म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी मंदिराजवळच्या विहिरीतून आता पाणी आणायला गेलेली असते, कारण त्या पाण्याशिवाय इथे पूजेला सुरुवात करता येत नसते. तेव्हा भूमी रस्त्याने चालत असताना एक बाई तिच्या मागे मागे येते आणि म्हणते, ताई, 1 मिनिट थांबता का? तेव्हा भूमी म्हणते, बोला ना, तुम्हाला काय हवंय का? तेव्हा ताई म्हणतात, नाही हो, देवी आईचा अभिषेक केला होता ना, तर इथे पायाचं तीर्थ घेऊन आले आणि 5 सवाष्णींना द्यायचं होतं. 4 जणींना दिलंय,
तुम्ही एकट्या दिसलात तेव्हा विचार केला की तुम्हाला सुद्धा द्यावं. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी म्हणते की हो द्या ना. आणि ते हात पुढे करून आता तीर्थ आपल्या हातामध्ये घेते आणि ते पिते. त्यानंतर प्रेक्षकांनो ते तीर्थ प्यायल्यानंतर भूमीला चक्कर यायला लागते आणि हे सगळं अपूर्वानेच त्या बाईला करायला सांगितलेलं असतं. भूमीला चक्कर आल्यानंतर ती बाई इथे भूमीला पकडते आणि लगेच रिक्षामध्ये नेऊन बसवते. रिक्षामध्ये बसवल्यानंतर तिचं आरतीचं ताट तिच्या मांडीवरती ठेवून इथे पूर्णपणे रिक्षा कव्हर करून घेतलेली असते आणि भूमीचा फोनसुद्धा स्विच ऑफ करून ठेवण्यात आलेला असतो. तेव्हा इथे त्या बाईने अपूर्वाला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की अपूर्वा मॅडम तुमचं काम झाले बरं का. तेव्हा अपूर्वा म्हणते हो मला माहितीच होतं की तू माझं काम चोखरित्या करशील म्हणून. मी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण रिक्षा कव्हरअप करून घे हां. तेव्हा इथे ती भूमी कुणालाही दिसली नाही पाहिजे असं अपूर्वाचं म्हणणं असतं आणि त्या पद्धतीने त्या बाईने संपूर्ण रिक्षा कव्हर करून घेतलेली असते. तेव्हा इथे आता हवालदार जाधव आलेले असतात. तेव्हा अपूर्वा म्हणते बोला काय माहिती मिळाली. तेव्हा प्रेक्षकांनो हवालदार जाधव म्हणत असतात की तो स्टुडिओ नक्की कुणाच्या नावावर आहे ही माहिती तुम्ही काढायला सांगितली होतीत ना. त्या मुलाचं नाव आहे मेघ व्यास. तेव्हा अपूर्वा म्हणते हे कसं नाव आहे मेघ व्यास. हा स्टुडिओ त्या मुलाचा आहे का. आणि तुम्ही जरा एक महत्त्वाचं काम करा. हा मेघ व्यास जो कोणी आहे ना त्याचा आकाशची नक्की काय संबंध आहे ना. आकाश त्याच्याकडे त्याला भेटायला गेला होता का ही सगळी माहिती शोधून काढा आणि ह्या मेघ व्यासच्या सुद्धा मुळाशी जा. नक्की स्टुडिओमध्ये कशा कशा पद्धतीची कामं करतो ना हे आपल्याला कळलं पाहिजे आणि नंतर त्या मेघ व्यासला त्याच्या घरूनच उचलायचा. कळलं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अपूर्वा विचारत असते की रागिनी पटवर्धन यांनी जे काही मेल वगैरे पाठवले होते त्याचे IP ॲड्रेस आहेत का आपल्याकडे. तेव्हा इथे हवालदार जाधव म्हणतात की त्याच्यावरती आपली टेक्निकल टीम आता काम करत आहे. तर त्या कुठल्या IP ॲड्रेसवरून इथे ते मेल पाठवण्यात आलेले आहेत ना ते आपल्याला कळणं गरजेचं आहे असं इकडे आता अपूर्वाने सांगितलेलं असतं. तेव्हा हवालदार जाधव म्हणतात की आपली टेक्निकल टीम या सगळ्यावरती काम करत आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाश मेघला फोन करत असतो. तो म्हणत असतो की मेघ यार अरे फोन उचल ना. तू परदेशात गेलास का ते मला विचारायचं आहे. आता तुझं इथे राहणं रिस्की आहे. जर तुला कोणी पकडलं ना तर आमच्या विरोधात सगळं काही तुला विचारलं जाईल आणि मग एक एक करून सगळे धागेदोरे सुटतील. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश मेघला फोन करत असताना त्याचा फोन लागत नसतो आणि तो रेसलेस झालेला असतो. तो म्हणत असतो काहीही झालं तरी मेघ इथे अपूर्वाच्या तावडीत येता कामा नये. मेघबद्दल कुणाला काही कळता कामा नये. त्यानंतर प्रेक्षकांनो मानसी येते आणि म्हणते की भाऊजी अहो ताई कुठे आहे. पूजेला सुरुवात करायची आहे ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो मानसी अगं काय बोलतेस तू हे. भूमी कधीच मंदिरामध्ये गेली सुद्धा होती ते पाणी आणायला. येव्हाना ती आलीच असेल ना. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते नाही भाऊजी अहो ताई अजूनपर्यंत नाही आली म्हणून तर मी तुम्हाला विचारायला आले ना. आणि मी तिला फोनसुद्धा केला होता तर तिचा फोन स्विच ऑफ येतोय. तेव्हा इथे आकाश म्हणतो काय फोन स्विच ऑफ होता. अगं पण सकाळी तर ती इथे व्यवस्थित मोबाईलला चार्जिंग लावूनच ती बाहेर गेली होती. तिने व्यवस्थित तिचा फोन चार्ज केलाय. मग अशी कशी फोन स्विच ऑफ करेल ती. तेव्हा इथे आकाश म्हणतो एक मिनिट थांब मी माझ्या मोबाईलवरून ट्राय करतो. तेव्हा आकाशसुद्धा फोन करत असतो पण तिचा फोन स्विच ऑफ येत असतो. तेव्हा मानसी म्हणते काय झालं भाऊजी. तेव्हा आकाश म्हणतो मानसी अगं बरोबर बोलतेस तू. भूमीचा फोन स्विच ऑफच येतोय पण तिने असं का केलं असेल. तेव्हा प्रेक्षकांनो मानसी म्हणते भाऊजी मी काय म्हणते मंदिरातल्या गुरुजींचा नंबर आहे ना तुमच्याकडे. तुम्ही त्यांना फोन करून विचारा ना ताई मंदिरात आली होती का ते. तेव्हा आकाश फोन करतो मंदिरामध्ये. तेव्हा तिथे गुरुजी म्हणतात की भूमी कधीच इथे कळशमध्ये पाणी घेऊन विहिरीचं निघाली सुद्धा आहे. येव्हाना ती घरी यायला हवी होती पण इथे अजूनपर्यंत भूमी घरी आलेली नसते. पूजेसाठी सगळेजण भूमीची वाट बघत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो मानसी म्हणत असते भाऊजी काय करायचं आता. ताई अचानकपणे कुठे गेली असेल. ती सुखरूप तर असेल ना. असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो अपूर्वा म्हणत असते काय हे पूजेला सुरुवात नाही केली का अजून. आणि भूमिताई कुठे आहेत. मला तर कळलं होतं की भूमिताई पूजेच्या बाबतीत खूपच जास्त पर्टिक्युलर आहेत. म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी अगदी मुहूर्तावरती आणि वेळेतच करायच्या असतात ना. मग आता पूजेला सुरुवात करायची आहे आणि भूमिताई कुठे गेल्यात.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आल्याशिवाय पूजा तर काय होणार नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, मी काय म्हणते, भूमीला आपण शोधूया, पण त्याचबरोबर पूजेचा मुहूर्त टळता कामा नये. एका बाजूला पूजासुद्धा झाली पाहिजे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, भूमीताई अचानकपणे अशा कुठे निघून गेल्या असतील, पण त्या जर वेळेवरती आल्या नाही तर पूजा कोण करेल सांगा ना. कुठलं जोडपं पूजा करेल. तेव्हा बलदेव म्हणतं, असं काहीही करावं लागणार नाहीये. भूमी आता येईलच एवढ्यात. आपण थोडा वेळ वाट बघूया ना. मुहूर्त टळून जायला अजून वेळ आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते की तुम्ही कितीही तिला शोधण्याचा प्रयत्न करा, कितीही तुम्ही म्हणा की इथे भूमी येईल म्हणून, पण काहीही झालं तरीसुद्धा भूमी तुम्हाला कुणालाही सापडणारच नाही आहे. आणि एकदा का पूजेचा मुहूर्त आला की पूजा तर आजची मीच करणार. आत्तापर्यंत सगळा मानपान फक्त भूमीला मिळाला ना, आता हा सगळा मान, सगळी इज्जत ही मला मिळणार, असं अपूर्वा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की मानसी, तुम्ही सगळेजण इथे थांबा, मी जाऊन आता भूमीला शोधून घेऊन येतो. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणतो, काय रे, काय झालं आकाश, कुठे जातोयस तू? तेव्हा आकाश म्हणतो, बलदेव, अरे भूमी मगाशी मंदिरातून पाणी आणायला गेली होती आणि ती अजूनपर्यंत घरी आलेली नाही आहे, मी तिला जरा शोधायला जातोय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश आता बरोबर भूमीला शोधत शोधत त्याच ठिकाणी आलेला असतो ज्या ठिकाणी त्या रिक्षामध्ये भूमीला कोंडून ठेवलेलं असतं आणि ती रिक्षा कपड्याने कव्हर करून घेतलेली असते. तेव्हा इथे आकाश काही माणसांना, बायकांना विचारत असतो की भूमीला बघितलं का, आणि तो मोबाईलमधला फोटो सगळ्यांना दाखवत असतो. तेव्हा तिथे तीच बाई येते ज्या बाईने भूमीला बेशुद्ध केलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, ताई थांबा जरा 1 मिनटं, तुम्ही ह्या माझ्या बायकोला कुठे बघितलंत का? ती इथे पूजेसाठी आली होती. मोबाईलमधला फोटो बघितल्यानंतर ती बाईसुद्धा नाटके करायला लागते आणि म्हणते, हो बघितलं तर होतं खरं, पण मग कुठे गेली असं विचारल्यानंतर ती म्हणते, तिकडे गेली, तिकडे त्या दिशेला. आता रिक्षापासून आकाशला दूर करण्यात आलेलं असतं, जेणेकरून रिक्षामध्ये भूमी आहे हे त्याला कळू नये यासाठी. तेव्हा इथे अपूर्वा खुश असते. अपूर्वा म्हणत असते की तुम्ही कितीही भूमीला शोधण्याचा प्रयत्न करा, भूमी तुम्हाला काही आज सापडणार नाहीये आणि पूजेचा मानसुद्धा मलाच मिळणार. सगळेजण भूमीची वाट बघत असतात आणि तेवढ्यातच हवालदार जाधव यांचा अपूर्वाला फोन आलेला असतो. तेव्हा इथे जाधव म्हणत असतात की मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथे आता आपल्या टेक्निकल टीमने इथे सत्य शोधून काढलेलं आहे. तुम्ही IP ॲड्रेसचं म्हणाला होतात ना, तर इथे IP ॲड्रेस, प्रत्येक मेलचा IP ॲड्रेस हा वेगवेगळा आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, काय, प्रत्येक मेलचा IP ॲड्रेस वेगळा कसा काय असू शकतो? बरं ठीक आहे, तुम्ही आता एक काम करा, या सगळ्याच्या मुळाशी जा आणि नक्की हे सगळं कुणी केलं असेल हे सुद्धा शोधून काढा. आणि तो मेघ व्यास आहे ना, त्याच्यावरती तर महत्त्वाने लक्ष द्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाने एका बाजूला रागिनी पटवर्धनची माहिती गोळा करायला सांगितलेली असते, तर एका बाजूला ती भूमीचा मान हिसकावून घेत असते. तेव्हा इथे अपूर्वा आपल्या मनामध्ये म्हणत असते की एका बाजूला तर रागिनी पटवर्धन ही नक्की परदेशात कशी काय निघून गेली, तिच्या गायब होण्यामागचं रहस्य शोधून काढेन आणि एका बाजूला भूमीचा मान सन्मान सगळं काही मी हिसकावून घेईन आणि तिच्या हाती पुन्हा कधीच काही लागू देणार नाही, असं सुद्धा अपूर्वा म्हणत असते. तर इथे मानसी आई योगेश्वरीच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते की आई योगेश्वरी, कुठे आहे माझी भूमिताई? तिला सुखरूप ठेवा आणि लवकरात लवकर तिला आमच्याजवळ पाठवा. ती ठीक तर आहे ना? ती इथे सुरक्षित तर आहे ना? असं ती विचारत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते, आपण एक काम करूया, एका बाजूला भूमीचा शोध सुरूच ठेवूया, पण एका बाजूला इथे पूजेचा मुहूर्त टळायला नको ना. आजीने आणि गोखले गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजा ही मुहूर्तावरती झालीच पाहिजे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, हो ना, पण आता मग पूजा कोण करणार? तेवढ्यातच तिथे भूमी येते आणि म्हणते की पूजा तर मीच करणार. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी परत आल्यानंतर सगळ्यांनाच इथे आश्चर्य वाटतं, पण इथे अपूर्वाला तर धक्काच बसलेला असतो. अपूर्वा म्हणत असते की या भूमीला तर गुंगीचं औषध देऊन रिक्षात बसवलं होतं ना, ही भूमी अचानकपणे इथे कशी काय आली? तेव्हा मानसी म्हणते, ताई अगं कुठे होतीस तू? आम्ही कधीपासून तुझा फोन ट्राय करतोय, तुझा फोन का स्विच ऑफ आहे आणि तू गेली कुठे होतीस? तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी हे सगळं काय आहे? अगं कुठे गेली होतीस तू? गोखले गुरुजींना फोन केला तर त्यांनी सांगितलं तू कधीच मंदिरातून निघालीस म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की आकाश, तुला नंतर सगळं काही सांगते, मी एका ठिकाणी अडकले होते.
बरं मी काय म्हणते, मानसी हे घे, विहिरीतलं पाणी मी घेऊन आले. आपण आधी पूजेला सुरुवात करूया, पूजा मुहूर्तावरती झाली पाहिजे ना म्हणून. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते, माझ्याबरोबर नक्की काय घडलं होतं ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी अपूर्वाला सांगण्याचा प्रयत्न करत असते, की अपूर्वा कसं असतं ना, तू जर प्रेमाने मागितलंस ना, तर हसत-हसत सगळं मिळेल. पण तू जर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलास ना, तर तुझ्या हाती इथे मानच काय गं? थोडाही मान तर तुला मिळणारच नाही. पण या घरामध्ये कणभर जागासुद्धा तुला मिळणार नाही. कळलं ना? त्यामुळे हिसकून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या हाती काहीसुद्धा लागणार नाही. आणि तू कितीही मला इथे डांबून ठेवण्याचा प्रयत्न कर गं, पण शेवटीला कुणी ना कुणीतरी माझ्या मदतीला येतंच. तर प्रेक्षकांनो, भूमीला कोंडून ठेवल्यानंतर तिथे जोगतीनाई आलेल्या असतात आणि त्या रिक्षाचं कव्हर बाजूला करून इथे आता भूमीला म्हणत असतात, की "काय गं मुली, अगं आंधळेपणाने कुणावरती विश्वास ठेवायचा नसतो. ती बाई आली, देवी आईचं तीर्थ म्हणून तुला तीर्थ प्यायला दिलं आणि तू ते प्यायलीस. लगेच विश्वास ठेवलास तिच्यावरती. चक्कर आली ना तुला? अगं घरी खंडोबाची पूजा आहे ना, मग ती वेळेवरती व्हायला नको. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगते तुला, इथे खंडोबानेच साधाभोळा खंडोबा असल्यामुळे तो आपल्या भक्तांबरोबर तर असतोच. त्यानेच मला इथे पाठवले असं समज. आणि एक महत्त्वाचा सल्ला देते तुला. घरामध्येच इथे घरभेदी आहे. त्याच्यापासून जरा सतर्कच राहा. तो घरभेदी तुमचं घर पोखरायलाच आलंय. तुला तर कळलंच असेल ना मी कुणाबद्दल बोलते ते? अगदी बरोबर ओळखलंस तू. तिच्याबद्दलच बोलते. तिच्यापासून तू जरा सावधच राहा. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, की "आई कळतंय मला. तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय. पाया पडते मला आशीर्वाद द्या." तेव्हा इथे सौभाग्यवती भव असा आशीर्वादसुद्धा दिलेला असतो. देवी आई तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल असा आशीर्वाद देऊन आता आई तिथून निघून गेलेल्या असतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "बघितलंस ना, तू इथे मला डांबून ठेवण्याचा प्रयत्न केलास, पण शेवटीला देवाने माझ्या मदतीसाठी कुणाला तरी पाठवलंच, नाही का? तू काय करण्याचा प्रयत्न करतेस ना अपूर्वा, ते सगळं काही कळतंय मला. पण तुझी एकसुद्धा चाळ आहे ना, ती मी पूर्ण होऊ देणार नाही." तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता भूमी म्हणत असते, की पूजा करून घेऊया. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, की "भूमी मी एक बोलू का गं?" भूमी म्हणते, "बोल ना." तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, "अगं बलदेव आणि अपूर्वाचं नवीन लग्न झालंय ना, पूजेचा मान आपण त्यांना दिला तर?" तेव्हा इथे भूमी तिला आता पूजेचा मान देते. तेव्हा अपूर्वा म्हणते, "अरे देवा, पूजा तर तुला करायची होती ना? पूजेचा मान तर मी घेतला. तुला हरवलं ना?" तेव्हा भूमी म्हणते, की "पूजेचा मान खरंच तुला मिळाला? कारण इथे मानाची फुलं मी कधीच माझ्या हातामध्ये ठेवली होती." असं भूमी म्हणते.